234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत टीव्हीके आघाडी सर्वात मोठी शक्ती म्हणून उदयास आली, परंतु स्वबळावर त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. विजय यांनी काँग्रेस, सीपीआयएम, व्हीसीके, इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि काही अपक्ष व लहान पक्षाच्या पाठिंबाने सरकार स्थापन केलं. विश्वासदर्शक ठरावादरम्यान आघाडीने एकूण 144 आमदारांचा पाठिंबा मिळवला. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्षाच्या मित्र पक्षांनी सरकारला पाठिंबा दर्शवला, तर विरोधी पक्षांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली. मात्र मतदान सुरू होण्यापूर्वीच प्रमुख विरोधी पक्षांनी सभागृहातून सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेचे कामकाज आज सकाळी सुरू झाले, ज्या दरम्यान मुख्यमंत्री जोसेफ विजय थलपती यांनी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा ठराव मांडला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये संक्षिप्त चर्चेनंतर सरकारला बहुमत आहे की नाही हे ठरवण्यासाठी मतदान झालं. ज्येष्ठ नेते सी.व्ही. षणमुगम यांच्या नेतृत्वाखालील 30हून अधिक एमडीएमके आमदारांनी सत्ताधारी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय समीकरण टीव्हीके सरकारच्या बाजूने जास्त प्रमाणात झुकले. एएमएमकेच्या तिकिटावर निवडून आलेले मन्नारगुडीचे आमदार कामराज यांनीही थलपती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान डीएमकेचे उमेदवार पेरिया करुप्पन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने टीव्हीके पक्षाचे तिरुपत्तूरचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना विश्वासदर्शक ठरावात सहभागी होण्यास बंदी घातली. या धक्क्यानंतरही सत्ताधारी पक्षाकडे सध्या 119 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा आहे, ज्यात टीव्हीकेचे 106, काँग्रेसचे 5 आणि सीपीआयएम, व्हीसीके व आययूएमएलचे प्रत्येकी 2 आमदार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेने 234 जागांपैकी 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून आपलं स्थान निर्माण केलं. तथापि पक्षाला 118 जागांचा बहुमताचा आकडा गाठता आला नाही, ज्यामुळे सरकार स्थापनेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.